चला, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. बघा, आजचा जो टॉपिक घेऊन आलेलो आहे तो टॉपिक कोणत्या पदासाठी आहे? ANM साठी आहे, महिला आरोग्य सेविका ह्याच्यासाठी पण असणार आहे. आणि जो तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे, टेक्निकल कोणतंही तुम्ही जे तयारी करत असाल, मग तो ANM ची तयारी करत असाल, सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल किंवा MPW ची तयारी असेल किंवा ZP आरोग्य सेवक किंवा आरोग्य सेविका असेल, तर या सगळ्यांमध्ये एक जो कॉमन घटक आहे तो असणार आहे. काय आहे तो? पोषण आहार. त्यालाच आपण न्यूट्रिशन म्हणतो. आता या ठिकाणी पोषण आहार जो बघायचा आहे आपल्याला, ANMच्या अनुषंगाने बघायचं आहे की नेमकं पोषण आहारामध्ये काय काय घटक तुम्हाला माहीत असायला पाहिजे. का? कारण की या टॉपिकवर ANMला 4 ते 5 प्रश्न कमीत कमी विचारले जातात. प्रश्नांची संख्या ह्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते. या कारणामुळे तुम्हाला हा डेटाबेस एकदम चांगल्या पद्धतीने माहीत असणं गरजेचं आहे आणि अपेक्षित पण आहे. आणि जर येणाऱ्या काळात जी काही नगर परिषद किंवा आरोग्य विभागात होणारी भरती आहे, त्यामध्ये जर ANMच्या रिलेटेड एखादं पद निघालं, त्या अनुषंगाने पद निघालं, तर त्याच्यामध्ये हे कंटेंट तुम्हाला अतिशय काय आहे महत्त्वपूर्ण असणार आहे. यासाठी आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी पोषण आहार काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण येणाऱ्या काळात तुम्हाला तांत्रिक अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील किंवा काही टॉपिक्स असतील किंवा त्याचे PYQs असतील किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन असेल, मी सगळं या चॅनलला उपलब्ध करून देणार आहे. यासाठी टचमध्ये राहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा मी कधी यूट्यूबला येईल. तर या कारणामुळं चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, ह्याच्या अगोदर बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी काय आहे काही एक अनाउन्समेंट सांगतोय. आपल्या ऍप्लिकेशनवर या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ZP आरोग्य सेवक मेल असेल फिमेल असेल, यानंतर ANM ची बॅच असणार आहे, स्वच्छता निरीक्षकची बॅच आहे, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये MPW ची बॅच आहे, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर आणि स्टाफ नर्स, या सगळ्यांच्या बॅचेस उपलब्ध आहे. तांत्रिक बॅच स्वतंत्र उपलब्ध आहे आणि तसेच काय आहे संपूर्ण विषयाच्या बॅचेस पण उपलब्ध आहेत. एकदम क्वालिटी एज्युकेशन घेतलेलं आहे एकदम चांगल्या पद्धतीने. आणि यासाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर, ऍप स्टोअरवर दोन्ही ठिकाणी आहे. आणि काही अडचण असेल तर हा दिलेला नंबर आहे, याला व्हॉट्सअपला मेसेज करायचं 87 66 99 24 59 78 75 32 92 74. पर्सनली माझे नंबर देत असतो मी. का? कारण मुलांना काही अडचण असेल तर ती मुलं आपल्याला काय आहे चांगल्या पद्धतीने काय आहे सांगतील की सर असा असा प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे, तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो. या अनुषंगाने काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी म्हणतो ना एक प्रकारे कॉन्टॅक्ट करायचंय, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होईल की कोणत्या बॅचेस घ्यायचं नाही घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला काय आहे उपलब्ध करून देणार आहे. चालतं, एकच मिनिटाचं फक्त वेळ द्या, थोडं अंधार पडतोय. चला जाऊ दे. बाकी क्लिअर दिसतोय ना? आवाज वगैरे क्लिअर? ओके. चला, तर काय माहित आहे का, या बॅचेस उपलब्ध आहेत, काही असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा, बाकी काही नाही सांगायचंय. आता बघा, जर आपण पोषद्रव्य जर बघितलं, पोषण जर बघितलं तर पोषण काय आहे, तर पोषण ही एक प्रकारची न्यूट्रिशन काय आहे, तर न्यूट्रिशन हे एक प्रकारचं प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर या प्रोसेसमध्ये आपण म्हणू शकतो न्यूट्रिशन ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये अन्न ग्रहण केलं जातं आणि या अन्नावर प्रक्रिया केली जाते, याला आपण काय म्हणत असतो, पोषण म्हणत असतो. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं कंटेंट आहे अन्न. अन्न म्हणजे काय आहे, निसर्गातील असे पदार्थ आहेत ज्या पदार्थाला ग्रहण केल्यानंतर मानवाचं वाढ आणि विकास होतो. त्या पदार्थाला आपण अन्नद्रव्य म्हणत असतो, त्याला आपण न्यूट्रिएंट म्हणत असतो. आणि हे अन्न पदार्थ शरीरात ग्रहण करून त्याच्यावर प्रक्रिया करणे, याला आपण जर काय म्हणत असेल तर याला आपण काय म्हणतो, तर हे पोषण प्रोसेस म्हणत असतो. तर इथं प्रश्न कुठं विचारले जातात तुम्हाला अन्नद्रव्यावर प्रश्न विचारले जातात की कोणकोणते अन्नद्रव्य आहेत, त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे डेली लाईफमध्ये, त्याच्या प्रमाणाच्या कमी जास्त मुळे काय प्रॉब्लेम्स होतं. तर अशा प्रकारचं डेटाबेस आपल्याला या ठिकाणी विचारले जातात.
आता जेव्हा मी निसर्गातील अन्नद्रव्याचा विचार करतो तर अन्नद्रव्य आणि न्यूट्रिएंट हे किती प्रकारचे असतात? तर अन्नद्रव्याचा जर विचार केलं, ज्याला आपण न्यूट्रिएंट म्हणतो आणि मानव याला ग्रहण करतं आणि ह्याच्या आधारेच काय करत असतं, स्वतःचं वाढ आणि विकास करतं. आता न्यूट्रिएंटला 2 गटामध्ये आपण वर्गीकृत करत असतो. कोणते 2 गटामध्ये? एक पहिलं गट जर बघितलं तर त्याला आपण म्हणत असतो ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, ऑर्गॅनिक म्हणतो, किंवा त्याला आपण सेंद्रिय म्हणून ओळखत असतो, सेंद्रिय अन्नद्रव्य. आणि दुसरं गट आहे न्यूट्रिएंटचं, त्याला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक, किंवा त्यांना आपण असेंद्रिय म्हणत असतो. तर हे डेटाबेस लक्षात राहू द्या. काय असणार, एकदम बेसिक पासून जाणार आहे. म्हणजे जर 5 प्रश्न आले तर 5 पैकी 5 आपल्या कंटेंट मधून, आपल्या नोट्स मधून येणं अपेक्षित आहे. या अनुषंगाने ऑर्गॅनिक म्हणजे काय माहित आहे का? यालाच आपण कार्बनी अन्नद्रव्य म्हणतो, यालाच आपण कार्बनी अन्नद्रव्य म्हणून ओळखत असतो. आणि या इनऑर्गॅनिकला अकार्बनी अन्नद्रव्य म्हणतो, अकार्बनी अन्नद्रव्य म्हणून ओळखत असतो इनऑर्गॅनिकला, असेंद्रियला. आता बघा, ऑर्गॅनिक म्हणजे असे अन्नद्रव्य ज्याची निर्मिती सजीवापासून होते, सजीवापासून काय आहे, पासून होते. अशा अन्नद्रव्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणत असतो, त्याला आपण सेंद्रिय म्हणून ओळखत असतो. ही डेटाबेस लक्षात घ्या. तर याला ऑर्गॅनिक किंवा याला सेंद्रिय म्हणतो. जसं असे अन्न जे आपल्याला सजीवापासून भेटतात, त्याची निर्मिती सजीव करत असतो. म्हणजे सर, म्हणजे बघा आता राजा, ह्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की काय काय येऊ शकतं. तर सगळ्यात पहिलं कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेट काय आहे, तर हे एक प्रकारचं ऑर्गॅनिक आहे. कसं काय? कार्बोहायड्रेट आपल्याला ज्वारी, बाजरी, गहू, मकातून भेटत असतं, ऊस असणार आहे त्याच्यातून भेटतं, फळ असणार आहे, मध असणार आहे. तर कार्बोहायड्रेटचे जेवढे काही सोर्स आहे हे सजीव आहे, तर वनस्पती आहे किंवा ॲनिमल आहे, यानी प्लांट किंवा ॲनिमल आहे, म्हणून त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणत असतो. दुसरं काय असणार आहे, तर सेकंड जो आहे त्याला आपण प्रोटीन म्हणूया. प्रोटीन पण हे ऑर्गॅनिक आहे, कारण हे पण सजीवापासून भेटतं, कडधान्य असेल, अंडी असेल, दूध असेल ह्याच्यापासून. तिसरं काय आहे, तर लिपिड, ज्याला आपण मेद म्हणत असतो किंवा फॅट म्हणतो, ते पण काय ऑर्गॅनिक आहे. आणि चौथं, विटामिन्स पण आपल्याला ऑर्गॅनिक स्वरूपामध्ये आढळताना दिसतं. का? कारण या चौघांची निर्मिती हे सजीवापासून होत असते. या चौघांचं फॉर्मेशन ऑर्गॅनिझम करत असतो. खनिजाच्या स्वरूपात, मिनरलच्या स्वरूपात हे आपल्याला सापडत नाही. जसं तुम्ही कधी ऐकलंय का की एखाद्याच्या शेतामध्ये कार्बोहायड्रेटची खाण सापडली आहे, एखाद्याच्या शेतामध्ये प्रोटीनची खाण सापडली आहे, विटामिनची खाण सापडली नाही, तर हे खनिजाच्या स्वरूपात सापडत नाही. तर यांचं फॉर्मेशन हे ऑर्गॅनिझमद्वारे केलं जातं. मग तो प्लांट असेल किंवा ॲनिमलमध्ये आपल्याला हे भेटतात. दुसरं काय बघा, इनऑर्गॅनिक म्हणजे काय? इनऑर्गॅनिक म्हणजे असे अन्नद्रव्य ज्याची निर्मिती सजीव नाही करू शकत, सजीव करू शकत नाहीये. आणि हे आपल्याला खनिजाच्या स्वरूपात भेटतात, खनिजाच्या स्वरूपात मिनरलच्या स्वरूपात भेटत असतात. त्या अन्नद्रव्याला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक. उदाहरण जर बघितलं तर जेवढे काही मिनरल्स आहेत ना, ते सगळेचे सगळे मिनरल्स हे काय आहेत, इनऑर्गॅनिक आहेत. जसं कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम आहे, क्लोरीन आहे, सोडियम आहे, तर एक्सेट्रा जेवढे काही मिनरल्स आहेत जे आपल्या शरीराच्या वाढ आणि विकासासाठी महत्वाचे असतात, त्या सगळ्यांना आपण इनऑर्गॅनिक म्हणून ओळखत असतो. हे गोष्ट लक्षात घ्या. या व्यतिरिक्त पाणी जो आहे, वॉटर, तर हे पण एक प्रकारचं इनऑर्गॅनिक आहे, कारण हे खनिजाच्या मिनरलच्या स्वरूपात भेटतं. यांची निर्मिती सजीवाकडून केली जात नाही. तर म्हणून यांना आपण काय म्हणत असतो, अकार्बनी किंवा इनऑर्गॅनिक म्हणतो. आणि जेव्हा मानव या सर्व पदार्थाला योग्य प्रमाणामध्ये डेली लाईफमध्ये ग्रहण करत असतो, तर तेव्हा त्याला आपण संतुलित आहार म्हणत असतो, तेव्हा आपण त्याला बॅलन्स डाएट म्हणून काय आहे, ओळखत असतो. तर हे डेटाबेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, याच अन्नद्रव्याला आणखी वेगळ्या पद्धतीने आपण वर्गीकृत करत असतो. आणखी वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, तर याच अन्नद्रव्याला ज्याला आपण काय म्हणत असतो, न्यूट्रिएंट म्हणतो. तर वेगळ्या पद्धतीने कसं करत असतो, तर हे लक्षात घ्या. तर या अन्नद्रव्याला आणखी वेगळ्या पद्धतीने आपण वर्गीकरण करत असताना सगळ्यात पहिलं पॉइंट आहे तो म्हणजे काय, मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणत असतो, मॅक्रोन्यूट्रिएंट. आता हे मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे.
आणि दुसरा गट आहे त्याला आपण म्हणत असतो मायक्रोन्यूट्रिएंट। तर हे दोन गटामध्ये आपण याला वर्गीकृत करत असतो। एक असणार आहे मॅक्रोन्यूट्रिएंट आणि दुसरा असणार आहे तो म्हणजे सॉरी मायक्रोन्यूट्रिएंट, हे मॅक्रो नाही हा, हे मायक्रोन्यूट्रिएंट। तर हे दोन गटामध्ये आपण काय करत असतो तर विभाजन करत असतो। तर एक मॅक्रो आहे दुसरं मायक्रो आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीराला जे जास्त प्रमाणात लागतात तर त्यांना आपण मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणत असतो। तर ह्याचं काय आहे, जास्त प्रमाणात लागणारे, जास्त प्रमाणात काय आहे लागणारे जे आहेत तर हे असणार आहे त्याला आपण मॅक्रो म्हणतो। पण मायक्रो म्हणजे काय, आपल्या शरीराला कमी प्रमाणात जे लागणारे आहेत, कमी प्रमाणात काय आहे लागणारे, तर हे सगळेचे सगळे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून आपण ओळखत असतो। तर हे डेटाबेस लक्षात घ्या, मॅक्रो आणि मायक्रो काय असणार आहे। आता इथं बघा मॅक्रोन्यूट्रिएंट मध्ये कोण कोण येणार आहेत, तर मॅक्रोन्यूट्रिएंट मध्ये येतं कार्बोहायड्रेट। कार्बोहायड्रेट का, कारण कार्बोहायड्रेट आपल्याला जास्त प्रमाणात लागतं। डेली लाईफ मध्ये 400 ते 500 ग्रॅम कर्बोदकाची मानवी शरीराला गरज असते। यानंतर दुसरा आहे प्रोटीन। प्रोटीनची पण डेली रिक्वायरमेंट आहे किती, तर 75 ते 100 ग्रॅम प्रोटीन डेली लाईफ मध्ये आपल्याला लागत असतं। आणि चौथा आहे लिपिड यानी मेद, त्यालाच आपण फॅट म्हणतो। जवळपास डेली लाईफ मध्ये 70 ग्रॅम काय आहे या ठिकाणी या न्यूट्रिएंटची गरज आहे। म्हणून हे तिघचे तिघ मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणून ओळखले जातात। विचारलं जाईल खालीलपैकी मॅक्रो न्यूट्रिएंट कोणकोणते आहेत। आता कमी प्रमाणात लागणाऱ्यामध्ये पहिला आहे विटामिन्स, हे खूप कमी प्रमाणात लागतात आणि शरीरात महत्वाची भूमिका निभावत असतात। आणि दुसरं काय असेल तर मिनरल, तर हे दोघंचे दोघं खनिज हे काय आहे तर मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणून ओळखले जातात। तर हे तुम्हाला वर्गीकरण समजलं असेल, ऑर्गॅनिक कोणता आहे, इनऑर्गॅनिक कोणता आहे, यानंतर जास्त प्रमाणात लागणारे मॅक्रो कोणते आणि कमी प्रमाणात लागणारे मायक्रो कोणते हे लक्षात घ्या। हे 5 ग्रॅम, 2 ग्रॅम, 2.5 ग्रॅम क्लोरेला खूप झालं 10 ग्रॅम, 15 ग्रॅम डेली लाईफ मध्ये एवढं यांचं प्रमाण लागत असतो, जास्त गरजेचं नसतं। म्हणजे कमी प्रमाणात हे काय आहे रिक्वायर्ड असतात, या कारणामुळे यांना मायक्रो म्हणतो। तर आता आपल्याला एक एक बघायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा की जास्त प्रमाणात लागणारे डेटाबेस बघून घेऊया। कार्बोहायड्रेट, लिपिड आणि प्रोटीन हे काय आहेत आणि प्रत्येकाचं रोल काय आहे आपल्या लाईफ मध्ये, किती प्रमाणात असतं, कुठून भेटत असतात, त्यांचे काय प्रकार पडत असतात का, एकदम डिटेल मायक्रो लेवलने मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण PDF घेऊन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, जे आपल्या बॅचच्या नोट्स मध्ये दिलेला आहे आणि तोच टॉपिक आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कव्हर करायचंय, एवढं लक्ष द्या। आता बघा या ठिकाणी काय आहे, न्यूट्रिशन आपल्याला बघायचं आहे आणि न्यूट्रिशन मध्ये सगळ्यात पहिलं जर काय बघायचं असेल तर त्याला आपण म्हणत असतो कार्बोहायड्रेट। तर कार्बोहायड्रेट बद्दल मी तुम्हाला काही पॉइंट सांगतो जो पेपर मध्ये रिफ्लेक्ट होतात आणि यानंतर त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल बघायचं, ज्याला आपण कर्बोदक म्हणत असतो। हे पॉइंट लक्षात घ्या। आता बघा प्रत्येक अन्नद्रव्याची निसर्गाने जेव्हा निर्मिती केली असावी तर प्रत्येक अन्नद्रव्याला जबाबदारी वाटून दिलेली आहे। प्रत्येक अन्नद्रव्याला सांगितले की तुला जर सजीवाने किंवा मानवाने ग्रहण केलं तर तुझं हे काम असेल। त्यानुसार या कार्बोहायड्रेटचं फॉर्मेशन करत असताना या कार्बोहायड्रेटला काय जबाबदारी दिली असेल तर याचं मुख्य कार्य आहे मानवाच्या शरीराला ऊर्जा पुरवणे। तर एनर्जी पुरवण्याची मुख्य जबाबदारी कार्बोहायड्रेटची आहे। या कारणामुळे यांना आपण ऊर्जा देणारा अन्नद्रव्य म्हणून आपण ओळखत असतो आणि शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपैकी जवळपास 60 ते 70% ऊर्जा ही जर आपल्याला कोणापासून भेटत असेल तर ती कार्बोहायड्रेट पासून भेटते। उरलेली एनर्जी ही लिपिड यानी मेदापासून भेटते आणि त्याच्यानंतर प्रोटीन पासून काही प्रमाणात आपल्याला भेटताना दिसते। आता सर कार्बोहायड्रेटची निर्मिती ही कोणापासून होत असेल तर कार्बोहायड्रेटच्या निर्मितीमध्ये कोणापासून होते तर कार्बोहायड्रेट हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 मूलद्रव्यापासून काय आहे तयार होत असतो। आणि कार्बोहायड्रेट मध्ये ह्याचं प्रमाण किती आहे तर ह्याचं प्रमाण 1:2, 2:1 आहे। आणि जर विचारलं कर्बोदकाचं सूत्र फॉर्म्युला काय आहे, CN क्लोरेला काय H2N ON ह्याचं फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्यानुसार जर तू विचार केलास राजा तर या ठिकाणी काय आहे तर या कार्बनची संख्या जेवढी असते कार्बोहायड्रेट मध्ये ऑक्सिजनची संख्या तेवढी असते, परंतु हायड्रोजनची संख्या आपल्याला
डबल आढळताना दिसतं. आणि या कार्बोहायड्रेटची मुख्य जबाबदारी काय असेल तर ऊर्जा प्रोव्हाइड करणे, ऊर्जा उपलब्ध करून देणे, एनर्जी उपलब्ध करून देणे ही तिची जबाबदारी आहे. आणि 5वं पॉइंट काय आहे तर रोज मानवाला किती गरजेचं असतं तर रोज मानवाला 400 ते 500 ग्रॅम कर्बोदकाची काय आहे गरज असते, रिक्वायरमेंट असते. हे लक्षात घ्या, 400 ते 500 ग्रॅम. आणि जेव्हा माणसाच्या शरीरात 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट क्लोरेलका कंबशन केलं जातं, जाळलं जातं 1 ग्रॅम कर्बोदकाला, तेव्हा त्याच्यापासून जवळपास 4 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जेचं प्रोडक्शन होताना दिसतं. हे अनेक वेळेस आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्या सेलच्या आतमध्ये 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटला जेव्हा जाळलं जातं तर त्याच्यातून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा बाहेर पडताना दिसते. आणि माणसाला रोज 400 ते 500 ग्रॅम कार्बोहायड्रेटची गरज असते. आता बघा, जेव्हा या कार्बोहायड्रेटला तुम्ही निसर्गामध्ये शोधायला जाता तेव्हा ह्याचे वेगवेगळे रूप आढळतात. एकाच रूपामध्ये आपल्याला आढळत नाही तर वेगवेगळे रूप आढळतात. पण सगळ्या रूपामध्ये आहे कोण तर कार्बोहायड्रेटच आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जसं तू एखाद्या हॉटेलमध्ये जातो तर हॉटेलमध्ये वेगवेगळे डब्बे आहेत आणि त्या सगळ्या डब्यामध्ये अन्नच आहे, फक्त डब्याचं स्वरूप वेगळं आहे. तर त्यानुसारच या ठिकाणी जेव्हा कार्बोहायड्रेटला तुम्ही निसर्गात शोधायला जाता तेव्हा कार्बोहायड्रेट आपल्याला वेगवेगळ्या रूपात आढळताना दिसतं. आणि त्या वेगवेगळ्या रूपाला काय म्हणतात, काही कार्बोहायड्रेट हे आपल्याला मोनोसॅकॅराइड या रूपामध्ये आढळताना दिसतात, काही कार्बोहायड्रेट हे आपल्याला डायसॅकॅराइड या रूपामध्ये आढळताना दिसतं, काही कार्बोहायड्रेट आपल्याला पॉलीसॅकॅराइड या स्वरूपामध्ये पण आढळताना दिसतं. तर हे मुख्य स्वरूप आहेत, हे लक्षात घ्या. तर हे स्वरूप म्हणजे काय, जसं मी म्हटलो ना, मेसवाल्याकडे गेले आणि तुम्ही बघितलं मेसवाल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डब्बे आहेत. काही सिंगल डब्बे आहे, काही 2 डब्याच्या एकत्रीकरणातून एक टिफिन आहे. म्हणजे काही सिंगल टिफिनचं काय आहे, सिंगल डब्याचं एक टिफिन आहे, काही 2 डब्याचे टिफिन आहे, काही ठिकाणी अनेक डब्याचा एक मोठा टिफिन आहे. सगळ्यांमध्ये आहे तर अन्नच, फक्त टिफिन वेगवेगळा आहे. त्याच पद्धतीने निसर्गात जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेटला शोधायला जाताल तर वेगवेगळ्या टिफिनमध्ये आपल्याला ते कार्बोहायड्रेट सापडतात. पहिलं टिफिन आहे मोनोसॅकॅराइड, दुसरं आहे डायसॅकॅराइड, तिसरं आहे पॉलीसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइड नावाचा जो कार्बोहायड्रेटचा रूप आहे तो सर्वात साधं आहे, सर्वात सिंपल आहे. आणि मोनोसॅकॅराइड या कार्बोहायड्रेटला जर आपण तोडलो तर त्याच्यातून सरळ सरळ आपल्याला एनर्जी बाहेर पडताना दिसतं. म्हणजे जसं टिफिन मधला जो सिंगल डब्बा आहे त्याला उलगडली की त्याच्यातून अन्न बाहेर पडतं, त्याच पद्धतीने मोनोसॅकॅराइडला तोडलं की त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते. आणि आपल्या शरीरातील सेलला कार्बोहायड्रेट कशाच्या स्वरूपात पाहिजे असेल तर मोनोसॅकॅराइडच्या स्वरूपात पाहिजे. मग हेच आपल्याला आता डिटेल बघायचंय, व्यवस्थित बघायचंय. पहिले हे इंट्रोडक्शन सांगितलं, हे लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर क्वेश्चन्स आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतं. तर आता मी कार्बोहायड्रेटकडे या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात पहिलं पॉइंट काय आहे, कार्बोहायड्रेट हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. याने काय, ऑर्गॅनिक यानी सेंद्रिय अन्नद्रव्ये. आता बघितलं कार्बोहायड्रेटच नाही, फॅट पण ऑर्गॅनिक आहे, लिपिड पण ऑर्गॅनिक, लिपिड म्हणतो ऑर्गॅनिक आहे, प्रोटीन ऑर्गॅनिक आहे आणि विटामिन्स पण ऑर्गॅनिक आहे. आता बघा कार्बोहायड्रेट हे कोणापासून बनलंय, जसं कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन या तिघांपासून आपल्याला कार्बोहायड्रेट बनलेलं दिसतं. त्याचं प्रमाण 1:2 आहे. सूत्र CnH2nOn आहे, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. यानंतर आता बघा पुढचं काय, बनलेली असतात यांना आपण शुगर म्हणतो. कार्बोहायड्रेटला साध्या भाषेत दुसरं नाव काय असेल तर शुगर आहे. शर्करा किंवा साखर या नावाने पण आपण कार्बोहायड्रेटला ओळखत असतो. कर्बोदक हा मराठी शब्द आहे, त्याला साध्या बोली भाषेमध्ये त्याला साखर किंवा शुगर म्हणत असतो कार्बोहायड्रेटला. जीवसृष्टीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ऊर्जा मिळवण्यासाठी आणि रचनात्मक घटक स्ट्रक्चरल कंपोनंट म्हणून कर्बोदक अत्यंत महत्वाची भूमिका बजावतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ऊर्जा प्रोव्हाइड करण्यासाठी कार्बोहायड्रेट ही खूप महत्वाची भूमिका निभावतो. का, कारण मानवामध्ये 60 ते 70% एनर्जीची रिक्वायरमेंट ही कार्बोहायड्रेट पासूनच भागवली जाते. आणि दुसरं सांगितलं स्ट्रक्चरल कंपोनंट म्हणून काम करतं. म्हणजे आपल्या शरीराच्या निर्मितीमध्ये कार्बोहायड्रेटची अतिशय महत्वाची भूमिका आहे. जसं एखादी इमारत बांधण्यासाठी विटांचा वापर करतो त्याच पद्धतीने सजीवांच्या मानवांच्या शरीराच्या निर्मितीमध्ये अनेक विटा काम करत असतात.
ज्याच्यामध्ये प्रोटीन वीट म्हणून काम करतं, लिपिड वीट म्हणून काम करत असतं, तर कार्बोहायड्रेट पण वीट म्हणून काम करतं. म्हणून काय म्हटलं मी तुम्हाला की जो स्ट्रक्चरल कंपोनंट म्हणून पण कर्बोदकाची महत्वाची भूमिका आहे. आता मूलभूत माहिती काय आहे बघा, या ठिकाणी जर बघितलं तर हा फॉर्म्युला आहे, कार्बोहायड्रेटचा फॉर्म्युला आहे CH2O आणि ब्रॅकेटमध्ये N, याला CnH2nOn असं लिहितो आणि हे N कॉमन काढल्यामुळं असं फॉर्म्युला तयार झालेला आहे. तर हे फॉर्म्युला आहे. N म्हणजे नंबर ऑफ कार्बन आहे. N ची संख्या जशी बदलेल कार्बोहायड्रेट त्यानुसार वेगवेगळा तयार होताना दिसतं. आता कार्बोहायड्रेट आपल्याला भेटतो कोणापासून, तर हे तर कन्फर्म आहे की खनिजाच्या स्वरूपात सापडत नाही, तो आपल्याला निसर्गात काय आहे सजीवापासून भेटतो. मग सजीव कोण, एक तर तो वनस्पतीपासून भेटतं आणि दुसरं जर भेटलं तर तो प्राणीपासून भेटतं. वनस्पतीमध्ये कुठून भेटतं, जे काही ज्वारी, बाजरी, गहू, मका, पाला पाचोळा असेल, पालेभाज्या असेल, यासोबतच मध असेल, फळ असतील, तर जे गोड लागणारे पदार्थ आहेत त्यांच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटताना दिसतं. जसं वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाद्वारे कर्बोदक तयार होत असतो, प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे कार्बोहायड्रेटची निर्मिती होत असते आणि नंतर त्या प्लांट पासून तो प्राणीकडे कार्बोहायड्रेट येताना दिसतं. तर मेन काय आहे, फोटोसिंथेसिसद्वारे तयार होतं. जसं धान्य असतील, फळे असतील, भाज्या असेल, या सगळ्यांमध्ये काय आहे कार्बोहायड्रेट आढळताना दिसतं. आता मेन कार्य काय आहे, तर मेन फंक्शन जर बघितलं, प्रायमरी फंक्शन काय आहे, सोर्स ऑफ एनर्जी, शरीराला त्वरित ऊर्जा पुरवण्याची जबाबदारी जर कोणाकडे असेल तर कार्बोहायड्रेटकडे असते. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते आणि मानवाला रोज 400 ते 500 ग्रॅम कार्बोहायड्रेटची गरज असते शरीराला योग्य आणि हेल्दी ठेवण्यासाठी. लक्षात घ्या. स्ट्रक्चरल कंपोनंट काय आहे, जसं आपले शरीर हे सेल पासून बनलंय, वनस्पतीचं शरीर सेल पासून बनलंय, तर खास करून वनस्पतीच्या पेशीच्या सेल वॉल ही सेल्युलोज पासून बनलेली असते. कीटकांच्या बाह्य कंकाल जो आहे तो कायटिनचा बनलेला असतो आणि सेल्युलोज आणि कायटिन हे दोन्हीचे दोन्ही जर काय असतील तर हे कार्बोहायड्रेट आहे. तर अशा प्रकारे तर या कार्बोहायड्रेट आहे. तर वनस्पतीची सेल वॉल असेल किंवा काही कीटक जे असतात, इन्सेक्ट आहेत, त्यांचं स्केलेटन असेल जो कायटिनचा बनलेला आहे, किंवा कवक नावाचा जो सजीव आहे त्याचं स्केलेटन कायटिनचं आहे, तर हे सगळं जो आहे कार्बोहायड्रेट पासून बनलेलं आहे. स्टोरेज बघा, प्राणी काय करतं, ग्लायकोजन नावाच्या थैलीच्या स्वरूपात वनस्पतीनं तयार केलेलं स्टार्च हे साठवून ठेवण्याचं काम करतो. म्हणजे कसं बघा, समजा तुम्ही सकाळी जेवलात, 2-3 भाकरी खाऊन घेतलात, तर तुम्ही जेवण केलेलं अन्न हे ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये शरीरात गेलं आणि या ग्लुकोजला एका थैलीमध्ये भरून आपलं शरीर साठवण्याचं काम करतं. आणि ज्या थैलीमध्ये ग्लुकोज भरतं आपलं शरीर अशा पद्धतीने, त्या थैलीलाच ग्लायकोजन म्हणतो. आणि हे ग्लायकोजन आपल्या शरीरात लिव्हर आणि काय आहे ॲडिपोज टिश्यू मध्ये साठवलं जातं, मेदऊतीमध्ये साठवतात. तर अशा प्रकारे आपल्या शरीरात गेलेलं अतिरिक्त कार्बोहायड्रेट, अतिरिक्त ग्लुकोज हे ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठवलं जातं. म्हणून या ग्लायकोजनला ॲनिमल स्टार्च म्हणून काय ओळखत असतो. आणि हे लक्षात घ्या, म्हणजे प्राणी हे ग्लायकोजनच्या स्वरूपात अन्न साठवतात, तर वनस्पती स्टार्चच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण्याचं काम करतात. आहे दोघांमध्ये कार्बोहायड्रेटच, फक्त थैल्या वेगळ्या आहेत. प्राण्यांच्या शरीरात साठवल्या जाणाऱ्या थैल्याला ग्लायकोजन म्हणतो, तर वनस्पतीच्या शरीरात साठवल्या जाणाऱ्या थैल्याला आपण स्टार्च म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. बघा आता पुढचं, तर हे पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता पुढचं पॉइंट काय आहे, कर्बोदकांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. मी तुम्हाला म्हटलो ना, वेगवेगळ्या रूपात आपल्याला कार्बोहायड्रेट आढळताना दिसतं आणि क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. कर्बोदकांत त्यांच्या रासायनिक रचनेनुसार किंवा हायड्रोलिसिसच्या उत्पादनानुसार 3 प्रकार पडतात. पहिला आहे मोनोसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइड म्हणजे सर्वात साधी साखर असणार आहे, सिंगल मॉलिक्यूल असतो अशा प्रकारे, आणि ह्याला जर तोडलं तर ह्याच्यातून डायरेक्ट एनर्जी बाहेर पडताना दिसते. प्रत्येक सेलला या स्वरूपात अन्न लागतो, प्रत्येक सेल ही या प्रकारच्या अन्नाला तोडून त्याच्यातील ऊर्जा वापरत असते. याला आपण मोनोसॅकॅराइड म्हणून ओळखत असतो. बघा, कर्बोदकाचं सर्वात सोपं रूप आहे मोनोसॅकॅराइड.
हायड्रोलिसिसने लहान घटकामध्ये विभाजित होऊ शकत नाही, यांना साधी साखर म्हणतात. म्हणजे याचा अर्थ हे एवढं लहान असतं, ह्याचं पुन्हा लहान विभाजन होत नाही. याला जर तोडलो तर ह्याच्यातून सरळ एनर्जी बाहेर पडतं. विचारलं जाईल कोणत्या प्रकारच्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस होऊ शकत नाही, पाण्यामध्ये तो पुन्हा बारीक होऊ शकत नाही, तर तो असणार आहे मोनोसॅकराइड. आता मोनोसॅकराइडचं वैशिष्ट्य काय बघा. मोनोसॅकराइड कार्बोहायड्रेट हे चवीला एकदम गोड असतात, पाण्यामध्ये ते विरघळून जातात, पाण्यामध्ये टाकल्या विरघळतात, रंगहीन असतात, कलरलेस असतात, क्रिस्टल फॉर्म मध्ये असतात. जसं याचं उदाहरण ग्लुकोज आहे, आणि तुम्ही ग्लुकोजला बघितलं असेल, गोड असतो, पाण्यात टाकल्यानंतर इझिली विरघळतं, मिठासारखं तो क्रिस्टल फॉर्म मध्ये आपल्याला आढळताना दिसतं. रिड्युसिंग शुगर काय असतात हे, कारण त्यांच्यात फ्री अल्डिहाइड आणि कीटोन गट असतात. तर तुम्हाला जर विचारलं रिड्युसिंग शुगर कोणते, जे मोनोसॅकराइड असतात त्यांना आपण रिड्युसिंग शुगर म्हणतो. का? कारण त्याच्यामध्ये अल्डिहाइड हा एक फंक्शनल युनिट असतो, किंवा काही मोनोसॅकराइड मध्ये कीटोन काय आहे हे फंक्शनल युनिट आढळताना दिसतात. मग तुम्हाला जर विचारलं रिड्युसिंग शुगर कोणाला म्हणतात, तर मोनोसॅकराइड. का? कारण त्याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन हे दोन कंपोनंट आपल्याला आढळताना दिसतात. तर अल्डिहाइड कीटोन काय आहे, तर हे एक प्रकारचे फंक्शनल युनिट आहेत, आणि ते फंक्शनल युनिट जोडले गेलेले असतात या ठिकाणी. आता मोनोसॅकराइडचे उदाहरण कोणकोणते, तर सगळ्यात पहिलं ग्लुकोज, जो सगळ्यात फेमस आहे. ग्लुकोजला दुसरं नाव डेक्स्ट्रोज आहे, लक्षात राहू द्या. ग्लुकोजला आपण डेक्स्ट्रोज म्हणून ओळखत असतो. अतिशय गोड असणारा साखर आहे, आणि रक्तामध्ये ग्लुकोजच्या रूपामध्येच आपल्याला कार्बोहायड्रेट आढळताना दिसतात. रक्तातील साखरेचं ब्लड शुगर मुख्य स्वरूप हे या ठिकाणी ऊर्जा प्रोव्हाइड करण्याचं काम ग्लुकोज करत असतं. म्हणजे याचा अर्थ ब्लड शुगर कोण असेल, तर ग्लुकोज आहे, हा साधा रूप आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं ह्याचं फॉर्म्युला काय आहे, C6H12O6 हा त्याचं फॉर्म्युला आहे ग्लुकोजचं. यानंतर बघा फ्रुक्टोज हा पण एक प्रकारचा मोनोसॅकराइड आहे, याला फ्रूट शुगर म्हणत असतो, याला फळ साखर म्हणतात, आणि हा सर्वात गोड नैसर्गिक साखर आहे. नैसर्गिकपणे सापडणारा सर्वात गोड साखर कोणता, असा जर प्रश्न विचारला तर तो फ्रुक्टोज आहे, हे लक्षात घ्या. मधामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला तो सापडताना दिसतं. तिसरं बघा गॅलेक्टोज आहे. गॅलेक्टोज दुधात आढळतं. लॅक्टोज याचा जे घटक आहे, आता दुधामध्ये ऍक्च्युली लॅक्टोज आढळतं, आणि दुधातील लॅक्टोजला जेव्हा तोडतो तर त्या दुधामध्ये सर्वात साधा रूप आढळणारा कार्बोहायड्रेटचं कोण असेल, तर गॅलेक्टोज आहे. तर हे तीन उदाहरण महत्वाचे आहेत. ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज आहे. तर ग्लुकोज हा जो आहे डेक्स्ट्रोज म्हणत असतो, आणि हे ब्लड शुगर असणार आहे. फ्रुक्टोजला आपण फ्रूट शुगर म्हणतो, सर्वात गोड नैसर्गिकपणे सापडणारा कार्बोहायड्रेट आहे. यानंतर गॅलेक्टोज हा दुधात आढळतं, आणि दुधामध्ये जो लॅक्टोज नावाचा डायसॅकराइड आढळतं, त्याच्या विघटनातून हा तयार होत असतो. आता बघा रायबोज हा मोनोसॅकराइड आहे, पण रायबोज हे आपल्याला डीएनए आणि आरएनए मध्ये सापडतं. हे पंचकार्बनी बघा, हे वरचे जे आहेत ह्यांच्यामध्ये 6 कार्बन आढळतात आपल्याला मोनोसॅकराइड मध्ये, आणि रायबोज मध्ये आपल्याला 5 कार्बन आढळताना दिसतं, आणि हे डीएनए आणि आरएनए मध्ये आपल्याला सापडताना दिसतं. या रायबोजलाच आपण पेंटोज साखर म्हणत असतो, पेंटोज शुगर म्हणतो. विचारलं जाईल पेंटोज शुगर कोणता, तर रायबोज आहे, आणि ह्याचं काम डीएनए आणि आरएनएच्या निर्मितीमध्ये मदत करणे हे त्याचं अतिशय महत्वाचं काम असतो. हे डेटाबेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, आणि अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल, आणि याच पद्धतीने संपूर्ण सिलेबस कव्हर करायचं आहे. सिंगल प्रश्न पण चुकता कामा नाही. कशाचं, तांत्रिकचं, हे तुम्ही लक्षात राहू द्या. तर हे रायबोज डीएनए आणि आरएनएच्या निर्मिती विचारलं जाईल. डीएनए आणि आरएनए मध्ये कोणते शुगर आढळतात, रायबोज असतं, आणि 5 कार्बन पासून बनलेलं असतं, म्हणून त्याला पेंटोज शुगर म्हणून आपण ओळखत असतो. तर हे मोनोसॅकराइड आहे. आता बघा दुसरा आहे काय माहित आहे का, ॲलिगोसॅकराइड. ॲलिगोसॅकराइडचं डिटेल बघायची गरज नाहीये. तर असा एक कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये मोनोसॅकराइडची संख्या 2 ते 10 असते, अशाला आपण ॲलिगोसॅकराइड म्हणून ओळखत असतो. तर बघा जेव्हा 2 ते 10 मोनोसॅकराइडची युनिट ग्लायकोसिडिक बंधाने यानी की ग्लायकोसिडिक बॉन्डने जोडलेले असतात, तेव्हा त्यांना ॲलिगोसॅकराइड म्हणत असतो, आणि हायड्रोलिसिस केल्यावर ते मोनोसॅकराइड मध्ये तुटतात. म्हणजे याचा अर्थ असा कार्बोहायड्रेटचं मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये मोनोसॅकराइडची संख्या 2 पासून ते काय आहे 10 पर्यंत असते, त्याला ॲलिगो म्हणत असतो. बघा या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो काय असणार आहे. तर जर तुम्हाला मोनोसॅकराइड या ठिकाणी मी म्हणत असेल तर काय आहे, जर मी तुम्हाला मोनोसॅकराइड म्हणत असेल
तर अशा प्रकारचं सिंगल मॉलिक्यूल असतं. मी तुम्हाला जर डायसॅकराइड म्हणत असेल तर अशा प्रकारचे दोन मोनोसॅकराइड एकत्र येऊन डायसॅकराइड तयार होतो. आणि जर मी तुम्हाला अलिगोसॅकराइड म्हणत असेल तर या ठिकाणी जर बघितलं 2 ते 10 मोनोसॅकराइड एकत्रित असतात. आणि जर समजा मी तुम्हाला पॉलिसॅकराइड म्हणत असेल तर असा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये 11 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड एकत्र येऊन बनलेले असतात. म्हणजे टिफिनच्या डब्यासारखे आहे रे. सिंगल डब्बा असेल तर त्याला मोनोसॅकराइड म्हणायचं. 2 डब्बे एकत्र करून तयार झालेला टिफिन असेल तर डायसॅकराइड. ज्या टिफिन मध्ये 2 ते 10 डब्बे असतील तर त्याला अलिगोसॅकराइड. आणि जर 11 पेक्षा जास्त जर मला सांगा डब्बे एकत्र असतील एका मोठ्या टिफिन मध्ये त्याला म्हणायचं पॉलिसॅकराइड. तर आपण सुरुवातीला बघितलं मोनोसॅकराइड ज्याच्यामध्ये सिंगल डब्बा आहे, ज्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे आणि गॅलेक्टोज आहे. आणि दुसरं सांगितलं होतं रायबोज. रायबोजला म्हणतो आपण पंचकार्बनी शर्करा, पेंटोज शुगर म्हणतो आपण त्याला, जो डीएनए आणि आरएनएच्या फॉर्मेशन मध्ये मदत करतं. आता अलिगोसॅकराइड म्हणजे 2 ते 10 असतात. याला जर तोडलो तर हे मोनोसॅकराइड मध्ये रूपांतरित होतात. आता आपल्याला बघायचंय डायसॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे काय रे? 2 मोनोसॅकराइडच्या एकत्रीकरणातून जो तयार होतं त्याला डायसॅकराइड म्हणतो. ह्याचे काही उदाहरण सांगता येईल का? यस, ह्याचं उदाहरण सांगता येईल. बघा कोणतं आहे. एक जर बघितलं तर माल्टोज हा डायसॅकराइड आहे. दुसरं जर बघितलं तर तो कोण असणार आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो? सुक्रोज हा डायसॅकराइड आहे ज्याच्यामध्ये 2 मोनोसॅकराइड आहेत. आणि तिसरं कोण आहे तर फेमस असणाऱ्या दुधामध्ये असणारा लॅक्टोज हा पण डायसॅकराइड आहे. तर तुम्हाला मोनोसॅकराइड कोणते, डायसॅकराइड कोणते असं उदाहरण विचारतात. या कोणालाही तोडलं तर याच्यात 2 मोनोसॅकराइड सापडतात. जसं मी माल्टोजला तोडलो तर त्याच्यात 2 ग्लुकोज एकत्रित आलेले असतात. सुक्रोजला तोडलो तर 1 ग्लुकोज आणि 1 फ्रुक्टोज भेटतं. आणि गॅलेक्टोजला जर तोडलो तर 1 ग्लुकोज आणि दुसरं गॅलेक्टोज भेटत असतो लॅक्टोजला तोडलो तर. तर अशा प्रकारे माल्टोज हे 2 ग्लुकोजच्या मॉलिक्यूल पासून तयार झालेले असतात. सुक्रोज 1 ग्लुकोज आणि 1 फ्रुक्टोजच्या एकत्रीकरणातून तयार झालेलं असतं. तर लॅक्टोज 1 ग्लुकोज आणि 1 गॅलेक्टोजच्या एकत्रीकरणातून तयार झालेलं असतं. तर याला आपण डायसॅकराइड म्हणतो आणि निसर्गात हे आपल्याला सापडतात. आणि आता तेच आपल्याला या ठिकाणी बघायचंय डायसॅकराइड. डायसॅकराइड 2 मोनोसॅकराइडच्या संयोगाने तयार झातात. आणि त्याच्यात पहिला आहे सुक्रोज मध्ये कोण असणार आहे? 1 ग्लुकोजचं मॉलिक्यूल असतं, लक्षात राहू द्या. आणि दुसरं फ्रुक्टोजचं मॉलिक्यूल असतो. आणि या दोघांना एकत्रित केलं तर तयार होतं डायसॅकराइड ज्याचं नाव आहे सुक्रोज. यालाच आपण काय आहे केन शुगर म्हणत असतो. का? कारण जो शुगर केन आहे, ऊस आहे, त्याच्यातून आपल्याला हे भेटताना दिसतं. बघा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यालाच आपण काय आहे सुक्रोज म्हणतो. किंवा सुक्रोजला आणखी एक दुसरं नाव आहे, याला टेबल शुगर म्हणतात. विचारलं जाईल खालीलपैकी कोणाला टेबल शुगर म्हणतात तर सुक्रोज. ऊस आणि बीट मध्ये हा आढळताना दिसतं. हे नॉन रिड्युसिंग काय आहे शुगर म्हणून ओळखलं जातं. का? कारण ह्याच्यामध्ये न अल्डिहाइड गट आढळत न कीटोन गट आढळत. तर तुम्हाला रिड्युसिंग शुगर कोण आढळत असेल तर तो फक्त आणि फक्त मोनोसॅकराइड. डायसॅकराइडला नॉन रिड्युसिंग शुगर म्हणतो. आणि डायसॅकराइड मध्ये कोण नॉन रिड्युसिंग आहे तर सुक्रोज आहे. यानंतर बघा लॅक्टोजला आपण मिल्क शुगर म्हणत असतो. कारण याच्यात एक ग्लुकोज आणि एक गॅलेक्टोज असतं. याला मिल्क शुगर म्हणून ओळखलं जाते, लक्षात घ्या. आणि तिसरा आहे माल्टोज. याला माल्ट शुगर म्हणत असतात. माल्ट शुगर म्हणतो ज्याच्यामध्ये दोन्ही ग्लुकोजचे मॉलिक्युल्स असतात. हे मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं. तर अशा प्रकारे डायसॅकराइड आहे. पुढचं काय आहे ट्रायसॅकराइड. ट्रायसॅकराइड मध्ये 3 मोनोसॅकराइड एकत्र आलेले असतात. 3 मोनोसॅकराइडच्या एकत्रीकरणातून ट्रायसॅकराइड तयार होतं. जसं रॅपिनोज हा ट्रायसॅकराइडचं उदाहरण आहे. रॅपिनोज मध्ये 1 ग्लुकोज 1 फ्रुक्टोज अशा प्रकारे आणि 1 गॅलेक्टोज हे तिघं असतात. आणि तिघांना एकत्रित आपण रॅपिनोज म्हणून ओळखत असतो. तर हे लक्षात राहू द्या. तर हे कार्बोहायड्रेटचं डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड, मोनोसॅकराइड काय काय आहे, ह्याचे उदाहरण काय आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. एक सिंगल प्रश्न बाहेर जाणार नाही, गॅरंटी देतो. पुढचा आहे बघा पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड म्हणजे असा कार्बोहायड्रेट जो खूप जटिल आहे, कॉम्प्लेक्स आहे. आणि त्याच्यामध्ये राजा जर बघितलं तर 11 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड असतात. म्हणजे सगळ्यात जटिल असणारा टिफिनचा डब्बा, सगळ्यात कॉम्प्लिकेटेड असणारा टिफिनचा डब्बा, त्याला आपण पॉलिसॅकराइड म्हणतो. 100हून अधिक मोनोसॅकराइड युनिटच्या लांब साखळ्यांनी बनलेलं जटिल कार्बोहायड्रेटला पॉलिसॅकराइड म्हणतो. हे चवीला गोड नसतात, परंतु जेव्हा ह्याला पाण्यात टाकत असतो तेव्हा हे पाण्यामध्ये विरघळतात. आणि पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर हे गोड चव द्यायला सुरुवात करतात. जसं बाजरी, ज्वारी.
चपाती भाकर खातोय, गोड लागतो का? नाही. पण जेव्हा त्या चपातीला पूर्ण बारीक बारीक करून टाकतो आणि त्याचं मोनोसॅकराइड मध्ये रूपांतर होतं, तेव्हा मात्र ते आपल्याला गोड लागताना दिसतं. हे पॉइंट लक्षात घ्या. तर हे असणार आहे, हे पॉइंट महत्वाचं आहे. आता बघा या ठिकाणी काय कार्य आहे, तर पॉलिसॅकराइडचं कार्य ऊर्जा साठवणे. वनस्पती जी फोटोसिंथेसिस करते, वनस्पती प्रकाश संश्लेषण करते, अन्न तयार करते. आणि वनस्पती अन्न कशाच्या स्वरूपात साठवत असेल तर पॉलिसॅकराइडच्या स्वरूपात साठवते. आणि त्या पॉलिसॅकराइडला आपण स्टार्च म्हणत असतो. मग बघा, ऊर्जा साठवणे हे पॉलिसॅकराइडचं काम आहे. आणि जे काही वनस्पती किंवा प्राणी आहे त्याचं स्ट्रक्चरल सपोर्टर म्हणून ते काम करत असतं. संरचनात्मक आधाराचं काम करण्याचं काम करतं पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड मध्ये पहिलं उदाहरण आहे स्टार्च. स्टार्च हा कार्बोहायड्रेटचं रूप आहे, पॉलिसॅकराइड आहे. पण वनस्पतीमध्ये अन्न हे कोणत्या स्वरूपात साठवतं, तर वनस्पतीमध्ये अन्न स्टार्चच्या स्वरूपामध्ये साठवण्याचं काम केलं जातं. वनस्पतीमध्ये ऊर्जेचा मुख्य साठा स्टोरेज जो काही आहे कोणत्या पॉलिसॅकराइड मध्ये, तर तो असणार आहे स्टार्च मध्ये. आणि स्टार्च हा कशात भेटतं, तर ज्वारीमध्ये स्टार्च असतं, बाजरीमध्ये स्टार्च असतं, गहूमध्ये स्टार्च असतं, तांदूळमध्ये स्टार्च असतो. आणि प्राणी पण जो अन्न ग्रहण करत असतो, खास करून मानव, तर मानव हा कोणापासून कार्बोहायड्रेट मिळवत असेल, स्टार्च पासून. आणि सगळ्यात मोठा स्टोरेज जर काय असेल कार्बोहायड्रेटचा, तर तो आहे स्टार्च. पृथ्वीवर सगळ्यात मोठा कार्बोहायड्रेटचा स्टोरेज कारण कोणता असेल तर स्टार्च असणार आहे. यानंतर अमायलोज. अमायलोज हे जो आहे हे काय आहे, अनब्रँच साखळी आहे. आणि अमायलोज हे आपल्याला पालापाचोळा तसेच पालेभाज्यामध्ये आढळताना दिसतं. पालेभाज्या जो आहे यामध्ये आढळताना आपल्याला दिसतं. पालापाचोळा आणि पालेभाज्या यामध्ये आपल्याला काय आहे, अमायलोज आढळतं. याला मानव पचन करत नाही रे, याला मानव पचन करत नाही का, कारण या अमायलोजला चुकलं माझं चुकलं, सॉरी. मी ह्याच्याबद्दल एक लक्षात घ्या, गडबड झाली काय माहित, आज जेवलो नाही, उपास आहे म्हणून झाली काय. बघा, सेल्युलोज बद्दल बोलून टाकलो मी, लक्षात घ्या. स्टार्च काय सांगितलं, स्टार्च हे वनस्पतीमध्ये ऊर्जेचा मुख्य साठा आहे. ज्वारी, बाजरी, गहू, मकामध्ये स्टार्च आढळतं. या स्टारचे दोन रूप आहेत, या स्टारचे दोन रूप आहेत. पहिला आहे बघा, दोन रूप आहेत. पहिला आहे अमायलोज आणि दुसरा आहे अमायलोपेक्टिन. लक्षात घ्या, स्टार्च सगळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध आहे पृथ्वीवर. वनस्पती स्टार्चच्या स्वरूपात अन्न साठवते, मानव पण स्टार्चच्या स्वरूपामध्ये अन्न ग्रहण करतं. त्याचे दोन रूप आहेत. पहिला आहे अमायलोज, हा अनब्रँच असतं. अमायलोज पाण्यात विरघळतं आणि मानव जो स्टार्च ग्रहण करतो ना, तो अमायलोजच असतो. दुसरा आहे अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिन ब्रँच असतं आणि हे पाण्यात विरघळत नाही आणि मानव याला पचन करू शकत नाही. तर विचारलं जाईल स्टार्चचे दोन रूप कोणते, अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. मानव जो पचन करतो तो अमायलोज असतो. दुसरं बघा, ग्लायकोजन. ग्लायकोजन हे ॲनिमल स्टार्च म्हणून ओळखलं जातं. ॲनिमल स्टार्च म्हणतो. जेव्हा स्टार्च प्राण्यांच्या शरीरात जातं आणि प्राण्यांच्या शरीरात जेव्हा या स्टार्चला साठवायचं असतं, तर ज्या थैलीमध्ये स्टार्च प्राण्यांच्या शरीरात साठवलं जातं त्याला आपण ग्लायकोजन म्हणतो. प्राण्यामध्ये ऊर्जेचा साठा आहे, यालाच आपण ॲनिमल स्टार्च म्हणतो. लिव्हरमध्ये आणि मसलमध्ये काय केलं जातं, हे ग्लायकोजन साठवले जातात, जो एक प्रकारचा पॉलिसॅकराइड आहे, ॲनिमल स्टार्च. आणि ज्याच्याबद्दल मी थोड्या वेळाखाली चुकून बोललो होतो तो म्हणजे काय, सेल्युलोज. सेल्युलोज हा आपल्याला पालापाचोळा पालेभाज्यामध्ये आढळतं. वनस्पतीमध्ये पेशीभित्तिकेचा मुख्य घटक असतो. मानव या सेल्युलोजला पचन करू शकत नाही. रवंथ करणारे प्राणी, रुमिनंट ॲनिमल जसं शेळी, बकरी, गाय वगैरे त्याचं पचन करतात. कायटिन पण एक प्रकारचं जटिल कार्बोहायड्रेट आहे, कवकाच्या पेशीभित्तिकेमध्ये असतं. कीटकांच्या बाह्य कंकालामध्ये आपल्याला तो आढळताना दिसतं. आता या कार्बोहायड्रेटच्या रिलेटेड काही आजार आहेत जर व्यवस्थित झालं नाही, जसं डायबिटीज. डायबिटीज हा कार्बोहायड्रेटच्या संबंधित असणारा आजार आहे. डायबिटीज कोणामुळे होत असेल तर डायबिटीज मध्ये आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजची जी लेवल आहे ती लेवल वाढते. आणि ही लेवल का वाढते, कारण आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजला बॅलन्स करणारा एक रसायन असतो, संप्रेरक असतं, हार्मोन्स असतो, त्याला इन्सुलिन म्हणतो.
आणि जर शरीरात इन्सुलिनची कमतरता झाली तर आपल्या शरीरात ग्लुकोजची पातळी खूप वाढते आणि ग्लुकोजची पातळी जेव्हा वाढते तेव्हा त्याला आपण डायबिटीज मिलिटस म्हणत असतो. तर इन्सुलिनची कमतरता का होते? कारण इन्सुलिनची निर्मिती पॅनकेरिया करत असतो, त्याला आपण स्वादुपिंड म्हणत असतो. आणि या पॅनकेरियाला जर दुखापत झाली, इन्सुलिन कमी होतं. कधी कधी जेनेटिकली प्रॉब्लेम असतं, कधी कधी आपलं जी काही हॅबिट आहे डाएटची तोही प्रॉब्लेम असतं, पण ग्लुकोजची पातळी ही वाढते, याला डायबिटीज मिलिटस म्हणतो. यानंतर दुसरा आहे बघा, लॅक्टोज इंटॉलरन्स. लॅक्टोज इंटॉलरन्सच्या कमतरता बघा, कोणामुळे? लॅक्टोज एन्झाईमच्या कमतरतेमुळं लॅक्टोज पचन होत नाही रे. जो दूध आहे, दुधाचं पचन होत नाही, दुधातील साखरेचं पचन होत नाही, तेव्हा त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतो. का? कारण लॅक्टेज नावाचं एन्झाईम हा योग्यरित्या काम करत नाही. यानंतर गॅलेक्टोसिमिया. गॅलेक्टोज चयापचयातील दोषामुळे शरीरात गॅलेक्टोज जमा होतो, याला गॅलेक्टोसिमिया म्हणत असतो. तर हे 3 डेटाबेस आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलंय की तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय. प्रत्येक मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइडचे रासायनिक सूत्र लक्षात राहू द्या. मोनोसॅकराइड्सचे कार्य काय लक्षात ठेवा. रिड्युसिंग कोणकोणते, नॉन रिड्युसिंग शुगर कोणते ते फरक लक्षात घ्या. ग्लायकोसिडिक बॉन्ड कसा तयार होतो हे एवढं काही महत्वाचं नाहीये. चयापचयाचा मार्ग काय, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, उत्पादने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कसं चयापचय वगैरे होतं. एनर्जी स्टोरेजसाठी स्टार्च आणि ग्लायकोज हे कसं असतं, हे सगळं डेटाबेस तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कार्बोहायड्रेट डिटेल बघितलेलं आहे. पुढच्या सेशनमध्ये आपण प्रोटीन बघणार आहे. पण जेवढं शिकवतोय तेवढं बारकाईने तुम्हाला करावं लागेल जर तुम्हाला पास व्हायचं असेल. तर सांगायचं एवढंच आहे, जर ANM ची कंप्लीट तयार करायची असेल तर आवर्जून तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता, किंवा बाकी कोणती करायची असेल बॅच ते पण उपलब्ध आहे. तुमच्या कोणी ओळखीचे असतील तर त्यांना सांगा. परंतु ANM ची 100% तयारी, बॅचमध्ये लेक्चर, नोट्स आणि टेस्ट सगळं तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. चॅनलला तर सबस्क्राईब करा. बॅचसाठी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि काही अडचण असेल तर या दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचं आहे. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटतो मी पुढचं सेशन घेऊन तुम्हाला उद्या किंवा परवा. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.